शहापूर शाळेतील घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। तसंच शहापूर प्रकरणी अहवाल मागवल्याचं चाकणकरांनी सांगितलंय आणि या घटनेवर नीलम गोऱ्हे यांनीही संताप व्यक्त केला। खरं तर हे प्रकरण अतिशय व्यवस्थित आणि संवेदनशीलरित्या हाताळणं गरजेचं असताना अशा पद्धतीने मुलींना शारीरिक तपासणीला सामोरं जाणं हे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे। यामध्ये मुख्याध्यापिका, महिला सफाईदार, विश्वस्त यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच आहे। यामध्ये मुख्याध्यापिका व महिला सफाईदार यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विश्वस्त व इतर 4 महिला शिक्षिका यांची देखील आज चौकशी सुरू आहे। यामध्ये राज्य महिला आयोग यांनी संबंधित विभागाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। स्नानगृहामध्ये बाथरूममध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टरवरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे। खरं तर संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025 असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे।